नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कल्याणमध्ये बांगलादेशी विषयावर शिंदे गट आक्रमक झाला असून शिंदे गटाचे युवा सचिव राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी कल्याण उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवर आपल्या परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास 1111 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। धनंजय देशमुख हे जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी झाले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। मागच्या वर्षी 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे रिअल इस्टेटचा अँगल असण्याचा झिशांचा दावा आहे। आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव समोर आलंय। 144 वर्षांतून एकदाच येणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी रेल्वेने विशेष ट्रेन सोडल्या आहेत। झाशीहून प्रयागराजकडे निघालेल्या विशेष रेल्वेवर जमावाकडून दगडफेक आणि हल्ला झाल्याची माहिती आहे। काही समाजकंटकांनी ट्रेनवर हल्ला करत खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि दगडफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। ठाण्यातील हायपरसिटी मॉलमध्ये आज सकाळी 7:50 आग लागल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली। मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुमा ब्रँड्सच्या आउटलेटमध्ये आग लागली आहे, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याबरोबरच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दौरा आहे आणि त्यांचे देखील स्वागताचे बॅनर झळकत आहेत। आर्णी येथील पोलीस स्टेशनला शासनाने 58 आर जागा दिली आहे। या जागेत संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी देण्यात यावा आणि तत्कालीन तहसीलदारांनी वरिष्ठांना चुकीचा व खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केली। त्यामुळे प्रकरण 2 वर्षे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रल्हाद इंगळे यांनी तहसील समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलाय। सत्यनारायण पूजा आणि हळद कुंकू समारंभावरून हा वाद झाला। पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला सोसायटीतील अमराठी लोकांनी विरोध केला। पूजा आणि हळदी कुंकू समारंभासंदर्भात अपशब्द वापरल्याचा देखील आरोप होतो। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व खात्यांचा कारभार तेच चालवत आहेत, त्यामुळे हे भाजपचं सरकार असून महायुतीचं सरकार नाही। लाडकी बहीण योजनेसाठी श्रेय घेण्यासाठी सर्व पुढे होते, मात्र एसटी भाडेवाढ झाल्यानंतर यावर बोलायला कोणीही तयार नाही। त्यामुळे हे सरकार सामान्यांना विसरत चाललंय। निवडणुका येतात त्यामुळे लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली। एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहेत। एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला। आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेने चक्का जाम आंदोलनाचा पुकारा केलाय। राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक दिसले। त्यांनी ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे। बीडमधील दहशताविरोधात सुरेश धसांचा तांडव सुरू आहे। या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही। तरीही कराड रुग्णालयात आहेत, त्यांचं काय दुखतंय माहित नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रखडल्या आहेत। कोरोना संकट काळ आणि ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेली याचिका यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत। मोबाईलच्या दर्शनी काचेवरील संरक्षण कवचच्या मूल्यावरून सांगलीत एकाचा 4 अल्पवयीन मुलांनी भोगसून खून केल्याची, तर फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून मिरजेत गावठी पिस्तुलातून गोळीबाराची घटना रविवारी घडली। या प्रकरणी सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली। माढा तालुक्यातील आढेगाव येथे एका 14 वर्षांच्या शाळकरी मुलाने घरात स्वतःच्या डोक्यात वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली। मात्र या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही। श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे। त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे राजस्थानमध्ये सशस्त्र सीमा बल गटात प्रशिक्षक म्हणून सेवेत आहेत। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी तांदूळवाडी नजीक बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह 35 जण जखमी झाले आहेत। जखमींना कोल्हापूर, कराड आणि इस्लामपूर मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सलग 2 वर्षे झालेला दमदार पाऊस, चारा पाण्याची चांगली उपलब्धता,
सहकारी आणि खासगी दूध संघाकडून स्पर्धात्मक दराने दूध खरेदी आणि सरकारी अनुदानामुळे समाधानकारक दर यामुळे आर्थिक वर्ष 2023 ते 24 मध्ये राज्यात प्रतिदिन दूध संकलन विक्रमी 1,71,18,000 लिटरवर गेले। दुग्ध व्यवसाय विभागाने ही माहिती दिली असून हे आजवरचे सर्वाधिक दूध संकलन ठरले आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेपाठोपाठ नीती आयोगाच्या अहवालातही आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। राज्यांच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र राज्य 4थ्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर फेकले गेले असून सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमधील खर्चाचे प्रमाण घटण्याबरोबरच कर्जाच्या रकमेचा वापर हा आधीचे कर्ज फेडण्यासाठी होत असल्याने उत्पादकता वाढत नसल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदवण्यात आले। वर्सोबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजूल पटेल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ऐन महापालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का बसल्याचं बोललं जातं। राज्य परिवहन महामंडळाला पुढील 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या बस खरेदी करण्यास अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। यामध्ये दरवर्षी 5,000 स्वमालकीच्या बस खरेदी करण्यात येतील। याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर परिवहन विभागाने सादर करावा अशी सूचना देखील अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची ही गाथा जगभर पोहोचवण्याचं ध्येय छावा या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मात्यांनी ठेवले। विकी कौशल, रश्मिका, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा 14 फेब्रुवारी 2025 रोजी भारत आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रदर्शित होण्याबरोबरच एकाच वेळी रशियामध्येही प्रदर्शित होणार आहे। याचं अधिकृत पोस्टर रिलीज करण्यात आलं। दिल्ली विधानसभेच्या निवडणुका येत्या 5 फेब्रुवारी रोजी आहेत तर 8 फेब्रुवारीला निकाल आहे। या निवडणुकात भाजपाने केजरीवाल यांची सत्ता हटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे। मात्र केजरीवाल यांना सत्तेचा सोपन चढवण्यासाठी उपयोगी ठरलेले आणि नंतर दुर्लक्षित झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी दिल्लीतील मतदारांना आवाहन करणारा व्हिडिओ जारी केल्यानं आश्चर्य व्यक्त होतं। अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट येत आहे। आजही या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। या हल्ल्यातील आरोपी बांगलादेशी नागरिक असलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिसांनी अटक केली आहे। आता पोलिसांनी या प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक करण्यात आली आहे। आरोपी शहजाद याच्या ओळखीची ही महिला असल्याचं सांगितलं जातंय। सिन्नर तालुक्यातील सोनारी येथील विवाहिता आणि तिच्या 9 महिन्याच्या मुलीचा मृतदेह घराजवळच काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आला। दोघे मायलेकी 4 दिवसांपासून बेपत्ता होत्या। माहेरच्या मंडळींनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यानं या प्रकरणाचे गूढ वाढले आहे। इस्थर अनहुया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चंद्रभान सानप याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। मुंबईत 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर इस्थर अनहुया हिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणात चंद्रभान सानप याला विशेष महिला न्यायालयाने 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती। तपासात त्रुटी आढळून आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चंद्रभान सानप याची आज निर्दोष मुक्तता केली। येत्या 4 वर्षांमध्ये जगात पुन्हा एकदा कोरोनासारख्या आजाराची मोठी साथ येण्याची शक्यता आहे, असे भाकीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी वर्तवले आहे। पुढील 4 वर्षांमध्ये जगात अशी साथ येण्याची 10 ते 15% शक्यता आहे, असे बिल गेट्स यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करतायत, परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करतायत असे म्हणत धाराशिव येथील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत। आज मराठा आंदोलक निखिल जगताप, अमोल जाधव, रोहित पडवळ, दत्ता तुपे, सौरभ गायकवाड, माऊली दुधे, अक्षय नाईकवाडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेत जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आज महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलीस दलाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत निबंध स्पर्धा आणि चित्रकले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आज छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये महिला बाईक रॅलीचे आयोजन करून नागरिकांमध्ये हेल्मेट वापरा आणि वाहतुकीचे नियमाचे पालन करा अशा पद्धतीने जनजागृती करून संपूर्ण शहरांमध्ये रॅली काढून वाहनधारकांचे लक्ष वेधले। बर्ड फ्लू आजारांसंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये। उकळलेली अंडी आणि शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे। जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झाली नाही, त्यामुळे या संदर्भात समाज माध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका। चिकन अंडी खाणे 100% सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केलाय।
जालना शहरातील समाज कल्याण अंतर्गत महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ अंतर्गत अपंगांना 5 लाख रुपयाचे कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना 2 साक्षीदार देणे गरजेचे आहे। ही अट शिथिल करण्याच्या मागणीचे निवेदन आज देण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की अपंग हा अपंगच असतो। शासनाने त्यांना योजना भरपूर दिल्या पण सवलत दिल्या नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर आणि अंबप या 2 ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करतानाच त्यांना सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। त्यांची लागोलाग अंमलबजावणी झाल्याने सन्मानित झालेल्या विधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत। नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत रमाकांत म्हात्रे यांनी पक्ष सोडला। उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली। बागपतमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जण ठार झाले आहेत तर 40 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। तसेच 50 पेक्षा जास्त भाविक स्टेज खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयात एक वेगळे प्रकरण आले आहे। प्रकरण संपत्ती संदर्भातील असून मुस्लिम महिलेने धर्मनिरपेक्ष उत्तराधिकार कायद्यानुसार संपत्तीचे वाटप करण्याची परवानगी मागितली आहे। सर्वोच्च न्यायालयाने आता या संदर्भात केंद्र सरकारला विचारणा केली आहे। मुस्लिम कुटुंबाला संपत्तीच्या प्रकरणात धर्मनिरपेक्ष कायद्याचा लाभ देता येऊ शकतो का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारला आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आम आदमी पक्षाचा माजी नगरसेवक आणि दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसेन याला सर्वोच्च न्यायालयाने कस्टडी पॅरोल दिली आहे। त्याला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ही पॅरोल देण्यात आली आहे। ताहिर हुसेन हा MIM पक्षाकडून मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। भारतात लाईव्ह कॉन्सर्टसाठी प्रचंड स्कोप आहे। हे क्षेत्र भारतात झपाट्याने वाढतंय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि अहमदाबादेत होणाऱ्या ब्रिटिश बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्ट संदर्भात बोलताना म्हटलंय। मोदी म्हणाले की आपण गेल्या काही दिवसात मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टचे फोटो बघितले असतील। यावरून भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे हे लक्षात येऊ शकतं। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे। पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वार्षिक 6,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। परप्रांतीय व्यक्तींकडून यापूर्वी मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या। या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे। कल्याण पूर्वेला एका परप्रांतीय तरुणाकडून मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर थार गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला। जेव्हा हा प्रयत्न फसला तेव्हा त्याचं अपहरण करण्याचा देखील प्रयत्न झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक पदाधिकारी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते अशोक धोडी हे 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून बेपत्ता आहेत। ते शिंदे गटाचे डहाणू येथील पदाधिकारी आहेत। जाई बोरीगाव रस्त्याच्या चढणवर त्यांच्या ब्रिझा कारवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचे अपहार केल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला। मुंबईतील एका बड्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाने आयकर विभागाने धाड टाकली आहे। या धाडीनंतर मंगळवारी सकाळी 360 वन वॅम लिमिटेड, IIFL फायनान्स लिमिटेड आणि IIFL कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्या आहेत। कंपनीच्या लोअर परळ येथील कार्यालयातील सकाळपासून छापेमारी सुरू असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीतील फोन आणि इतर डिजिटल उपकरणे देखील जप्त केल्याने कर्मचाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही। बजेट 2025 या अर्थसंकल्पात सरकार विम्यावरील कर सवलतीवर लाभ वाढवण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात। दरम्यान या कर सवलत वाढीने अनेक उपाययोजनांना आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। विशेषतः विम्यावरील कर सवलत वाढवल्यास मध्यमवर्गीय लोकांना याचा भरपूर फायदा होईल। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। यंदाचा जनस्थान पुरस्कार मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आले। कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे या मानाच्या पुरस्काराचं वितरण 10 मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात नाशिक येथे होणार आहे। राखी सावंत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे। राखी सावंत नुकतीच पाकिस्तानला गेली होती। आता राखीच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे। राखी सावंत बद्दल असं म्हटलं जातंय की ती पाकिस्तानची सून होणार आहे। तिनं पाकिस्तानमध्ये स्वतःसाठी वर शोधलाय। राज्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जलसंपदा विभागातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा
यासाठी इंटर्नशिप उपक्रम राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जलहवामान, पर्जन्य, सिंचन व्यवस्थापन, प्रकल्प आरेखन अशा अनेक कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल। मराठी चित्रपटातूनच नेहमीच विषयांची विविधता पाहायला मिळते। एक काळ असा होता की ग्रामीण बाज असलेले चित्रपटांना प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळायचा, परंतु मराठी चित्रपटातून अनेकदा अस्सल गावाकडची भाषा, संस्कृती, रांगडेपणा याची मानवा पाहायला मिळू लागली। नेमकं याच गोष्टीवर मात करत संग्राम काटे या तरुणानं उगराट हा चित्रपट बनवलाय। लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल। आधी कोणत्याही वेळेस 16 वर्षाखालील मुलांना थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी कोणतेही नियम नव्हते, पण आता 16 वर्षांखालील मुलांना सिनेमा ठराविक वेळेत दाखवता येणार आहे। तेलंगणा उच्च न्यायालयाने 16 वर्षांखालील मुलांना थिएटर मल्टिप्लेक्समध्ये सकाळी 11 वाजतापासून तर रात्री 11 नंतर सिनेमा पाहण्यास बंदी घातली आहे। सिनेमा तिकीट दरात वाढ आणि विशेष शोसाठी परवानग्यासंबंधीच्या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला। भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात 5 सामन्यांची T20 मालिका सुरू आहे। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना 7 विकेट्सनं आणि दुसरा सामना 2 विकेट्सनं जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली। आता दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना आज 28 जानेवारी रोजी राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाईल, ज्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज आहेत। इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटन याने केलेल्या फटकेबाजीबद्दल सारे चवाक झाले। त्याने नुकतेच स्फोटक शतक झळकावले। विशेष म्हणजे त्याने सलग 3 षटकार खेचत शतक पूर्ण केले। गेल्या 8 दिवसात त्याने दुसऱ्यांदा अशी फटकेबाजी केली आहे। या शतकाच्या जोरावर त्याने T20 मध्ये इतिहास रचला आहे। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेच्या पद्धतीत आता बदल करण्यात आले आहे। कोरोना काळात नीट परीक्षार्थींना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलासा म्हणून पर्यायी प्रश्न दिले होते, तसेच अतिरिक्त वेळही दिला होता। मात्र या वर्षीपासून होणाऱ्या परीक्षेत पर्यायी प्रश्न रद्द करण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना 180 प्रश्न देण्यात येणार असून सर्व प्रश्न 180 मिनिटात सोडवणे अनिवार्य असेल। रोहित शर्माने सुनील गावस्कर यांची BCCI कडे तक्रार केली आहे। सुनील गावस्कर हे रोहित शर्मावर दुसऱ्या बाळाच्या जन्मापासून नाही तर त्याच्या लग्नापासून टार्गेट करत असल्याचं आता समोर आलंय। भारताच्या महिला संघाची अंडर-19 T20 महिला विश्वचषकात विजयी घोडदौड कायम आहे। सुपर 6 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडचा एकतर्फी पराभव केलाय। भारतीय संघाने हा सामना तब्बल 150 धावांनी जिंकलाय। प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 208 धावांची मोठी विक्रमी धावसंख्या उभारली आणि प्रत्युत्तरात स्कॉटलंडचा संघ अवघ्या 58 धावात गारद झाला। तर या होत्या आजच्या सुपर 50 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।